पुणे महानगरपालिकेने वायू प्रदूषण आणि वृक्षतोड रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। मी सध्या पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की जीवनयात्रा संपल्यानंतर धार्मिक विधी पद्धतीने आपल्याला लाकडाच्या दाहिनीवरती खरं तर जाळलं जातं आणि सध्या याच लाकडांचा वापर जो आहे तो करू नये आणि पर्यावरणपूरक अशा विद्युत किंवा गॅस दाहिनीचा वापर करावा असं पुणे महानगरपालिकेचं म्हणणं आहे। आता आपण सध्या पाहतोय की या ठिकाणी अशा पद्धतीने लाकडी दहनवाहिन्या आहे। त्यामुळे एकंदरीत शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। अंत्यसंस्कार पद्धतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय, पर्यावरणपूरक जो अंत्यसंस्कार होतो त्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। नागरिकांनी पारंपरिक लाकूड जाळून अंत्यसंस्कार करण्याऐवजी विद्युत व गॅस दाहिनीचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे। तसेच पारंपरिक पद्धतीसाठी सुमारे 300 ते 350 किलो लाकूड लागतं, त्यामुळे वृक्षतोड वाढते आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब केल्यास वृक्षतोड टाळता येते। पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करताना मोठ्या प्रमाणात कार्बन, धूर आणि सूक्ष्म कण जे आहे ते वातावरणामध्ये मिसळतात, त्यामुळे श्वसनाचे आजार आणि हृदयविकार जे आहेत ते आरोग्याच्या समस्यांना अशा पद्धतीने धोका जो आहे तो निर्माण होतो। यामुळे याउलट विद्युत आणि गॅस दाहिनीचा वापर जर आपण केला तर यामध्ये लक्षणीयरित्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात। हवेची गुणवत्ता सुधारण्यास या पद्धतीच्या अंत्यसंस्कारामुळे कमी होते। या पद्धतीमुळे कार्बन फूटप्रिंट कमी होऊन हरितगृह वायूंचे ऊर्जाजन जे आहे ते घटते। तसेच अंत्यसंस्कार प्रक्रिया केवळ 2 ते 3 तासात पूर्ण असल्याने वेळेचीही बचत होते। नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये विद्युत व गॅस दाहिनीची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असून या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते सध्या विनामूल्य दिल्या जातात। सध्या पुण्यात सुमारे 51% अंत्यसंस्कार या पद्धतीने होत असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश दिघे यांनी दिलेली आहे। याशिवाय नागरिकांना सुविधा सहज शोधता याव्यात यासाठी स्मशानभूमीचे पत्ते आणि माहिती QR कोड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आणि लाईफ उपक्रमांतर्गत ही मोहीम राबवण्यात येते। त्यामुळे एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो पुणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराला खरं तर चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून वृक्षतोड आणि पर्यावरणामध्ये जे काही वायू प्रदूषण वाढलेलं आहे त्याला रोखण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो। त्यामुळे येत्या काळात पुण्यातील जे नागरिक आहेत किंवा पुणेकर जे आहेत ते या सगळ्या उपक्रमाला किंवा या सगळ्या पालिकेच्या निर्णयाला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। प्रशासनाने हा सर्व निर्णय जो आहे तो पर्यावरणपूरक किंवा पर्यावरणाची एकूणच काळजी घेण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता पुणेकर यांची देखील एक मोठी जबाबदारी बनते की पालिकेने केलेल्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देणं। त्यामुळे आता येत्या काळात या संपूर्ण प्रस्तावाला किंवा या निर्णयाला पुणेकर कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।